पुढची बातमी इस्लामाबादमध्ये थेट 2 दिवसांची सुट्टी जाहीर झालेली आहे। 5 स्टार सेरेना हॉटेलला पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी चर्चेवरती सगळ्यांच्या नजरा टिकलेल्या आहेत। इस्लामाबादमध्ये थेट 2 दिवस सुट्टी जाहीर झाली आहे। 5 स्टार सेरेना हॉटेलला पोलीस छावणीचं रूप आले। पाकिस्तानामधील अमेरिका इराण शस्त्रसंधी चर्चेवरती अवघ्या जगाच्या नजरा खिळलेल्या आहेत। चर्चेत कोण सहभागी होतंय आणि कोणत्या अजेंड्यावरती चर्चा होतीये याची उत्सुकता आहे। या चर्चेकरता इस्लामाबादमध्ये अत्यंत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून लॉकडाऊन लागल्यासारखी स्थिती आहे। 2 दिवस सुट्टी देण्यात आलेली आहे जेणेकरून या अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेचा कुठलाही परिणाम सामान्य नागरिकांवरती होऊ नये। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आज पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे। इस्रायली लेबनॉन सोबत चर्चेची तयारी आहे, तर अमेरिका इराण यांच्यामध्ये ऐतिहासिक शांतता चर्चा होतीये। होर्मुझमधील टँकर शुल्कावरून अमेरिका आक्रमक झालेली आहे। इराणकडून कराराचं उल्लंघन होतंय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणने वसुली थांबवावी अशी मागणी ट्रम्प यांनी केलेली आहे। होर्मुझमध्ये टँकरवरती शुल्क लागलं जातंय इराणकडून आणि त्या विरोधामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मागणी केलेली आहे। इराणने ही वसुली थांबवावी असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तर इराण होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या टँकर्सकडून शुल्क आकारत असल्याच्या बातम्या येतात। त्यांनी तसं मुळीच करू नये असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जर ते तसं करत असतील तर त्यांनी ते आत्ताच्या आत्ता थांबवलं पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर अमेरिका इराणमध्ये सध्या शस्त्रसंधी झालेली असली तरी इस्रायल अद्यापही शस्त्रसंधीच्या विचारात नाहीये। लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी नाहीये आणि हिजबुल्ला विरोधामध्ये पूर्ण ताकदीनिशी लष्करी कारवाई सुरू ठेवण्याची शपथ बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतलेली आहे।